नमस्कार मंडळी. बघा, आपली जी मुलं आहेत ते आपलं ऐकत असतात, अभ्यास करतात, नीट वागतात. पण असेच कुणाचा त्यांना नजर दोष लागतो की तुमची मुलं जी आहेत ती ऐकतात, आमची मुलं ऐकत नाही. अशाने दोष लागतात, ते मुलं हट्टी होतात, चिडचिड होतात, अभ्यास करत नाही आणि आजारी पडतात. हे समस्या दूर करण्यासाठी अनेक महिला जी आई आहेत त्या प्रयत्न करत असतात. असंच आज शाकंभरी पौर्णिमा आणि त्यासोबतच गुरुपुष्य अमृत योग आहे. या योगावर आपल्याला एक सेवा करायची आहे. आपल्याला ही सेवा देवाजवळ करायची आहे. आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हण स्वच्छ धुतलेलं असावं. ताम्हणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे. नसेल तर तुम्ही स्टीलचा पितळाचा दिवा देखील घेऊ शकतात. त्यात आपल्याला तेल टाकायचं आहे. 2 वातीची एक वात करायची आहे. त्यामध्ये आपल्याला चिमूटभर पांढरे तीळ घालायचे आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित झाल्यानंतर मुलाला आपल्याला पाटावर चटईवर बसवायचं आहे आणि त्याच्यावरून 3 वेळेस उतरायचं आहे. त्यानंतर तो दिवा तसंच देवाजवळ चालू ठेवायचा आहे. त्यानंतर सकाळी मुलगा जेव्हा अंघोळीला जाणार आहे त्या मुलाच्या अंघोळीत आपल्याला थोडंसं पाणी ते घालायचं आहे ताम्हणातलं आणि थोडेसे खडे मीठ घालायचे आहे. याने निश्चित तुमच्या मुलामध्ये फरक पडेल, नकारात्मकता जाईल, चिडचिड जाईल आणि सर्व